आज आपण चमचमीत आणि कुरकुरीत भरली भेंडी केलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही भेंडी करून पहा। भेंडी खूप छान होते आणि ही भेंडी तुम्ही टिफिन साठीही बनवू शकता। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भेंडी बनवायला सुरुवात करू। तर भेंडी बनवण्याकरता मी काही भेंडी धुवून पुसून आणि अशा प्रकारे एक चीर मारायची आहे। भेंडी जर छोटी असेल तर दोन्ही साइड कापून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चीर मारून घ्यायची आहे। भेंडी मोठी असेल तर 2 तुकडे केले तरी चालेल। आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण बारीक कापून घेतलेला आहे, एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे। आपण घेतलेले मसाले घालूयात। आपण घेतलेला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक भेंडीमध्ये मसाला अगदी छान दाबून भरायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। चला मग तर आपण भेंडी बनवायला सुरुवात करू। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलही गरम झालेलं आहे। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। आता कढीपत्ता घालायचा आहे, लसूण घालूयात आणि अगदी अर्धा मिनिटाकरता छान परतवून घेऊ आणि भेंडी घालायची आहे। मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता भेंडी छान परतवून घेऊ। या ठिकाणी 3 मिनिटाकरता मोठ्या आचेवर भेंडी छान परतवून घेतलेली आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि 5 मिनिटाकरता वाफ काढूया। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे। भेंडी पुन्हा एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढूयात। तर या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे। भेंडी आपली शिजलेली आहे। एकदा भेंडी वर खाली करून घेऊ। केलेला मसाला घालूयात। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। 3 ते 4 मिनिटाकरता भेंडी छान परतवून घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी आपली चटकदार चविष्ट कुरकुरीत भरली भेंडी ही तयार आहे। भरली भेंडी पोळी बरोबर भाकरी बरोबर छान लागते आणि डाळ भाताबरोबर तोंडी लावायला ही छानच लागते। अशा सोप्या पद्धतीने भरली भेंडी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।